नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग बाय कैलास गायकवाड सर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण क्लास 12th मध्ये करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर चालू केलेला आहे. त्यामध्ये आपण क्रिप्चॉफ फर्स्ट लॉ, क्रिप्चॉफ सेकंड लॉ डिटेलमध्ये घेतलेला आहे आणि काल आपण क्रिप्चॉफ फर्स्ट लॉ यावरचे न्यूमेरिकल्स प्रॉब्लेम घेतलेले आहे. आज आपण क्रिप्चॉफ सेकंड लॉ यावरचे प्रॉब्लेम बघणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. हा मी बोर्डावर पहिला प्रॉब्लेम लिहिलेला आहे क्रिप्चॉफ फर्स्ट लॉचा. बघा काय सांगले आहे इथं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ करंट इन एक्सटर्नल रेजिस्टन्स. फाइंड द व्हॅल्यू ऑफ करंट इन एक्सटर्नल रेजिस्टन्स. या ठिकाणी आपल्याला R1 R2 हे इंटरनल रेजिस्टन्स दिलेले आहेत आणि कॅपिटल R जो आहे हा एक्सटर्नल रेजिस्टन्स आपल्याला त्यांनी दिलेला आहे. सर्वप्रथम आपल्याला E1 दिले 6 व्होल्ट, E2 दिला आहे 5 व्होल्ट, R1 R2 2 ओहम आहे आणि कॅपिटल R एक्सटर्नल रेजिस्टन्स जे की 8 ओहम आहे. तर सर्वप्रथम आपण करंटची डायरेक्शन देणार आहोत. डायरेक्शन ऑफ करंट हा EMF E1 आहे. या EMF E1 पासून करंट फ्लो होणार I1. करंटची डायरेक्शन नेहमी कोणती असते? पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. हे करंटची डायरेक्शन आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. म्हणून आपण करंट कुठून स्टार्ट करत आहोत? या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून. या E1 पासून I1 करंट फ्लो झालेला आहे. इथं पण करंट I1 फ्लो झालेला आहे. हे I1 करंट आहे, परंतु या ठिकाणी जंक्शन असल्या कारणानं I1 करंट इथे येऊन थांबलेला आहे. या E2 EMF पासून करंट स्टार्ट झालेला आहे I2. हे I2 EMF स्टार्ट, E2 पासून I2 करंट स्टार्ट झालेला, हे करंट I2 आहे. परंतु इथं जंक्शन आल्या कारणाने I1 आणि I2 दोन्ही करंट येऊन तिथे थांबलेले आहेत. म्हणजे कन्सिडर करा पॉइंट B पाशी दोन करंट आहेत, I1 आणि I2. म्हणून या पॉइंट B पाशी हे I1 प्लस I2 इज इक्वल टू I3. म्हणजे या ठिकाणी जे खाली जे करंट येणार आहे I1 प्लस I2 या दोघांची सम येणार आहे, दॅट इज I1 प्लस I2. आणि त्याच्यापासून जे न्यू करंट तयार होणार आहे I3. आपण या करंटला नाव दिलेलं आहे I3. आणि या ठिकाणी पण करंट I3 असणार आहे आणि या एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून करंट I3 फ्लो होत आहे, दॅट इज I3. ह्या एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून करंट I3 फ्लो होत आहे. इथं पण करंट I3 आहे, इथं पण करंट I3 येणार आहे. पॉइंट E पाशी पुन्हा या I3 चं डिवायडेशन होईल आणि I3 चं डिवायडेशन होईल I1 प्लस I2. आता इकडे कोणता EMF E2 आहे, इकडे EMF E2 असल्या कारणानं इकडे जे करंट फ्लो होणार आहे तो I2 होणार आहे. म्हणून इथं I2 आहे आणि हे I2, हे I2 करंट इथं निगेटिव्हला आलेला आहे आणि वरी करंट जे फ्लो होणार आहे तो I1 होणार आहे. इथं पण करंट I1 फ्लो होईल. या रेजिस्टन्स मधून करंट I1 फ्लो होईल आणि I1 करंट निगेटिव्हला आलेला आहे. म्हणजे एकंदरीत आपण करंटची डायरेक्शन बघलेलो आहे. I1 करंट ही पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निघायला आणि असं सर्व राऊंड फिरून कुठं आलेला आहे? निगेटिव्हला आलेला आहे. म्हणजे करंटचे डायरेक्शन पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल असते आणि या ठिकाणी जे आपण करंटचे ॲरो दिलेलो आहोत ते एकदम व्यवस्थित दिलेलो आहे. कारण का? I1 करंट पॉझिटिव्ह पासून स्टार्ट झाला आणि निगेटिव्हला गेलेला आहे. I2 करंट पॉझिटिव्ह पासून स्टार्ट झाला आणि निगेटिव्हला आलेला आहे आणि या एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून करंट I3 फ्लो होत आहे. चला मग हे I3 इक्वल टू करंट कोणता आहे? I1 प्लस I2 आहे. तर आपल्याला हेच I3 करंट फाइंड आउट करायचं आहे, यानी की व्हॅल्यू ऑफ करंट इन एक्सटर्नल रेजिस्टन्स. तर काय करणार मग? सर्वप्रथम आपण लूप कन्सिडर करणार. सर्वप्रथम आपण आउटर वाली लूप घेणार आहे, बाहेरची A B C D E F A, किंवा असे लूप कन्सिडर करणार A B E D C B A. कोणती पण लूप घ्या, आपल्या मनावर आहे. आपण पहिले आउटर लूप घेणार आहोत. तर सर्वप्रथम हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला क्रिप्चॉफ सेकंड लॉ पार्ट पाहिजे. क्रिप्चॉफ सेकंड लॉ, क्रिप्चॉफ सेकंड लॉ. आणि क्रिप्चॉफ सेकंड लॉ ची स्टेटमेंट आहे
The algebraic sum of EMF in a closed circuit is equal to the algebraic sum of product of current and resistance. That is, summation of E is equal to summation of IR किंवा summation of E plus summation of IR is equal to 0. हे आपल्याला माहित पाहिजे. इथं अल्जेब्रिक सम प्लस आणि मायनस कोणत्या पण गोष्टी येऊ शकतात. तर हे आहे क्रिचॉफ फर्स्ट लॉ. आणि क्रिचॉफ फर्स्ट लॉ मध्ये जर करंटची डायरेक्शन सेम असेल अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट, काय आपण ट्रॅव्हलिंग अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट, अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट असेल तर या ठिकाणी जे पोटेन्शियल डिफरन्स आहे V इक्वल टू IR तो निगेटिव्ह राहणार आहे. अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ करंट, अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ करंट म्हणजे अपोजिट डायरेक्शन असेल V इक्वल टू IR आपण काय कन्सिडर करणार आहोत, पॉझिटिव्ह करणार आहोत. आणि EMF साठी हे EMF साठी जर पॉझिटिव्ह टर्मिनल आलं तर आपण निगेटिव्ह घेणार आहोत. आणि असे निगेटिव्ह टर्मिनल आलं तर त्याची व्हॅल्यू काय घेणार आहोत, पॉझिटिव्ह घेणार आहोत. हे आपण क्रिचॉफ सेकंड लॉ मध्ये डिटेल मध्ये समजून सांगलेलं आहे. चला मग आपण करंट काढण्याचा प्रयत्न करू. एक्सटर्नल रेजिस्टन्स तर फर्स्ट आहे आपण लूप कन्सिडर केले बाय युजिंग लूप A B C D E F A, that is A B C D E F A. बाय युजिंग लूप या आपण लूप कन्सिडर केली क्लोज्ड लूप आणि याच्यामध्ये काय बाय युजिंग लूप A B C D E F A टू KVL यानी क्रिचॉफ सेकंड लॉ आपण यूज करणार आहोत. मग A B C D E F A क्रिचॉफ सेकंड लॉ कसं करणार, आपण ट्रॅव्हलिंग ए पासून बी कडे गेल्या, इथं करंट आणि रेजिस्टन्स नाही पोटेन्शियल डिफरन्स, याचा अर्थ इथं करंट रेजिस्टन्स नसल्याने आपण हे पाथ सोडून दिला. बी अँड सी मध्ये करंट अँड रेजिस्टन्स नाहीये. सी टू डी मध्ये डायरेक्शन कशी आहे, सेम आहे अलॉंग द डायरेक्शन. हे एरो बघा आणि हे एरो बघा, आपली ट्रॅव्हलिंग आहे सी पासून डी कडे आणि करंटचे पण डायरेक्शन तिकडेच आहे. जर डायरेक्शन करंटच्या अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट असेल तर पोटेन्शियल डिफरन्स व्हॅल्यू काय ती निगेटिव्ह. म्हणजे इथं करंट आहे I3, रेजिस्टन्स आहे कॅपिटल R, दॅट इज I3 कॅपिटल R. डी पासून ई मध्ये नाही, ई पासून एफ मध्ये पण नाही. एफ पासून जेव्हा आपण इकडे ट्रॅव्हलिंग करायलो डायरेक्शन सेम आहे, इथं डायरेक्शन सेम असल्या कारणाने आपण मायनस दिलेला आहे. पुढे अगेन डायरेक्शन सेम आहे, पुन्हा डायरेक्शन सेम असल्या कारणाने आपण मायनस देतोय. आणि काय येणार मग इथं करंट I1R, हे I1R. EMF चं टोक निगेटिव्ह लागलं, टोक EMF चं निगेटिव्ह लागलं तर आपण काय करणार इथं प्लस E1 इक्वल टू 0 असं कन्सिडर करणार. चला मग व्हॅल्यू पुट करू. मायनस I3 ऍज इट इज कॅपिटल R ची व्हॅल्यू आहे 8 मायनस I1 ऍज इट इज इथं कोणता आहे स्मॉल r1, r1 ची व्हॅल्यू काय आहे इथं 2 आहे, प्लस e ची व्हॅल्यू काय आहे 6 इज इक्वल टू 0. मायनस 8I3 मायनस 2I1 प्लस 6 इक्वल टू 0. बट वी कॅन पुट द व्हॅल्यू ऑफ I3 इक्वल टू I1 प्लस I2. नाउ मायनस 8 व्हॅल्यू ऑफ I1 plus I2 minus 2I1 plus 6 equal to 0. Now minus 8I1 minus 8I2 minus 2I1 plus 6 equal to 0. 8 ना आपण ब्रॅकेट सॉल्व केलं. minus 8I1 minus 2I1 तर आन्सर आलेला आहे minus 10I1. पुन्हा इथं आलेला आहे minus 8I2 तो प्लस 6 इक्वल टू 0. आपण जर मायनस साइन मधात नेलं तर मायनसचं बनणार प्लस 10I1 मायनसचं बनणार प्लस 8I2 मायनस 6 इक्वल टू 0. आपण याला 2 ने डिवाइड करू. समीकरणाच्या दोन्ही बाजूला 2 ने जर आपण भागाकार केला 2 5 चा 10 प्लस 2 4 चा 8 मायनस
2 3 6 इक्वल टू 0. आणि हे आपण आता प्लस तिकडे जाऊन मायनस होणार. आपण हे करणार आता हे प्लस तिकडे जाऊन मायनस, दॅट इज 5i1 प्लस 4i2 मायनस तिकडे जाऊन प्लस. हे आहे इक्वेशन नंबर 1. आपण इथून इक्वेशन 1 कॅल्क्युलेट केलेलं आहे. ही संपूर्ण प्रोसिजर एकदा बघून घ्या. कोणता आहे? 5i1 प्लस 4i2 इज इक्वल टू 3, इक्वेशन नंबर 1. आपण थोडं साईडला इक्वेशन लिहून घेतोय. 1 इक्वेशन असायला आहे. कोणता आहे तो? 5i1 प्लस 4i2 इज इक्वल टू 3. हे आपलं इक्वेशन का आहे? 1 आहे. आपण साईडला लिहून घेतलेला आहे. यानंतर आपण सेकंड लूप यूज करणार आहोत, ही खालची लूप, आणि इथून इक्वेशन नंबर आपण 2 फाइंड आउट करणार आहोत. तर हे कोणता इक्वेशन? 1 आहे. पहिले पाहून घ्या इक्वेशन नंबर 1. यानंतर आपल्याला इक्वेशन नंबर 2 फाइंड आउट करायचं आहे, ही खालची सेकंड लूप यूज करून. कोणती? बी सी डी ई बी. चला मग हे आपण इरेज करतो. एवढे तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून हे पाहू शकता. यानंतर बाय युजिंग लूप आपण लूप यूज करणार होता. बी सी डी ई आणि हे बी. आपण हे पण लूप यूज करू शकता. बी ई डी सी बी. आपल्या मनावर 2 KVL. 2 KVL अप्लाय करणार इथं आता पूर्ण 9. बी टू सी करंटचा रेजिस्टन्स नाही सोडून देणार. पुन्हा सी टू डी करंट आहे i3. पहिले बघणार डायरेक्शन सेम आहे. डायरेक्शन सेम असल्या कारणाने मायनस लिहिणार. मायनस i3 आणि रेजिस्टन्स कोण आहे? R. हे डी पासून ई मध्ये काही नाही. ई पासून इकडे ट्रॅव्हलिंग करत असताना डायरेक्शन सेम आहे, म्हणजे अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट मायनस आहे. पुन्हा इथं करंट आहे i2, रेजिस्टन्स आहे R2. समोर येत असताना EMF चं निगेटिव्ह टर्मिनल आहे. निगेटिव्ह टर्मिनल म्हटलं तर आपण E2 घेणार. इज इक्वल टू 0 झाले. मायनस i3 ॲज इट इज. कॅपिटल R ची व्हॅल्यू 8 आहे. मायनस i2 ॲज इट इज. स्मॉल r2 ची 2 आहे आणि E2 ची व्हॅल्यू 5 आहे. इज इक्वल टू 0. मग मायनस 8i3 प्लस 2i2 प्लस 5 इक्वल टू 0. दॅट इज मायनस 8. व्हॅल्यू ऑफ i3. i3 ची व्हॅल्यू काय पुट करणार आपण? i1 प्लस i2 मायनस 2i2 प्लस 5 इक्वल टू 0. ना ब्रॅकेट सॉल्व करा. मायनस 8i1 मायनस 8i2 मायनस 2i2 प्लस 5 इक्वल टू 0. पुन्हा मायनस 8i1 मायनस 8i1 ॲज इट इज. मायनस 8i2 मायनस 2i2 मायनस 10i2 प्लस 5 इक्वल टू 0. मायनस साइन मदत मिळणार आपण, तर काय होणार? 8i1 मायनस मायनस प्लस 10i2 मायनस 5 इक्वल टू 0. आपण मायनस साइन मदत मिळेल, याचा अर्थ मायनसचं प्लस आणि प्लसचं मायनस केलं. मायनस तिकडे जाऊन प्लस झालं आहे. 8i1 प्लस 10i2 इज इक्वल टू 5. दॅट इज इक्वेशन नंबर 2. हे इक्वेशन नंबर फर्स्ट अगोदरच्या लूपचं आणि हे इक्वेशन नंबर 2 सेकंड लूपचं, खालच्या लूपचं. या दोन इक्वेशनला आपण सॉल्व करणार आहोत आणि याच्यावरून आपण i1 आणि i2 व्हॅल्यू काढणार आहोत. हे इक्वेशन नंबर 2 बघून घे. याच्यानंतर आपण हे दोन इक्वेशन सॉल्व करणार आहोत. तर सॉल्व इक्वेशन करण्यासाठी या आपण 4 ने याला इकडे मल्टिप्लाय करणार आणि 10 ने याला इकडे मल्टिप्लाय करणार आणि दोन्ही इक्वेशन आपण सॉल्व करून घेणार. चला आपण सॉल्विंग इक्वेशन 1 and 2. नाउ therefore the solving equation 1 and 2. फर्स्ट 4 आहे, इथं 10 आहे. 4 ने याला मल्टिप्लाय करणार. हे 4 ने जर इकडे याला मल्टिप्लाय केलं याला तर काय होईल? इकडे 4 8 चा 32, दॅट इज i1. पुन्हा प्लस 4 10 चा 40 i2
आणि ते करणार 4 5 चा 20. ओके. यानंतर 10 ने इकडे मल्टिप्लाय करणार 10 5 चा 50 I1 प्लस 10 4 चा 40 I2 इज इक्वल टू आणि 10 3 चा 30. आपण या 10 ने इकडे मल्टिप्लाय करून घेतलं. चला याला सबट्रॅक्शन करणार. इथं मायनस इथं मायनस इथं मायनस. सबट्रॅक्शन करत असतानाही मायनस देणार कारण सेम सिंबल असताना आपण सबट्रॅक्शन करतो. चला मग सबट्रॅक्शन काय येणार. इथं -10 हे कॅन्सल होणार. इथे 2 -50 मधून 32 कॅन्सल करायचे. -10 -2 तर आन्सर आलं 8. 4 3 4 मधून 3 गेलं तर आन्सर किती होणार 1. हे -18 I1. मग व्हॅल्यू ऑफ I1 इक्वल -10 डिवाइड बाय -18. माइनस माइनस प्लस 10 by 18. That is I1 equal to 2 ने डिवाइड केलं तर 5 by 9 एम्पियर. हे आहे व्हॅल्यू ऑफ I1 5 by 9 एम्पियर. ही व्हॅल्यू पुट करणार आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये. That is put in equation number 1. That is equation number 1. 5 I1 plus 4 I2 is equal to 3. Now 5 as it is I1 ची व्हॅल्यू आहे 5 by 9 plus 4 I2 equal to 3. Now that is 5 into 5 25. That is 25 plus 25 divided by 9 plus 4 I2 is equal to 3. Now plus तिकडे जाऊन माइनस करणार. 4 I2 equal to 3 minus 25 divided by 9. That is 4 I2 equal to 9 3 चा 27 minus 25 divided by 9. 4 I2 equal to दोघांचं सबट्रॅक्शन करणार तर 2 by 9. पुन्हा हे इथं I2 ची व्हॅल्यू काढायची आपल्याला तर हे असं आहे ना I2 equal to 2 divided by 9 into 4. फायनली आन्सर आले I2 equal to 2 2 चा 4. That is 1 divided by 9 into 2. तर व्हॅल्यू ऑफ I2 आली 1 by 18. फायनली आन्सर आपल्याकडे काय आले 1 by 18 आलेला आहे. That is 5 5 चा 25 divided by 9 plus 4 I2 equal to 3. 25 divided by 9 प्लस पुन्हा आहे 25 काय केले आपण इकडे केले 9 3 चा 27 पुन्हा दोघांचं सबट्रॅक्शन केलं आपलं 2 आलं म्हणजे फायनली आन्सर आपल्याकडे काय आलेला आहे 1 by 18. हे काय भेटलेलं आहे एम्पियर. I2 ची व्हॅल्यू आलेली आहे. मग आपल्याला व्हॅल्यू काढायची कोणाची I3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आपण. चला मग I3 ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार आहोत आपण हे I3 equal to I1 plus I2. Now I1 ची व्हॅल्यू हे पुट करा सोपी जाणार आपण 10 divided by 18 आणि प्लस 1 divided by 18. तर फायनली आन्सर 10 plus 1 11 divided by 18. ही कोणाची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याकडे I3 ची व्हॅल्यू आलेली आहे. तर काय होत आहे क्रिचॉफ फर्स्ट लॉचा फर्स्ट प्रॉब्लेम होत आहे. बघून घे तुम्ही कोणती काढली आपण व्हॅल्यूज I3 ची. याला आपण इथं आपण याला काय करू शकता डिवाइड पण करू शकता. मात्र बघून घ्या एकदम इझी प्रॉब्लेम होत आहे. यानंतर आपण प्रॉब्लेम नंबर 2 घेणार आहोत. पहिले फर्स्ट प्रॉब्लेम चेक करून घ्या. चला या ठिकाणचे I3 इक्वल टू 11 by 18 हे दिसत नाही तर आपण इथे लिहिणार सरळ सरळ इज इक्वल टू 10 plus 1
11 डिवाइड बाय 80 हे नाही दिसत एवढं. चलो ठीक है. जरी तुम्हाला दिसत नसतं तरी असं आहे हे 2 डिवाइड बाय 9 इंटू 4 आहे. चला आपण आणखी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. नंबर 2. आपण एक लूप काढून घेणार किर्चॉफ सेकंड लॉची. हे नंबर 2 किर्चॉफ सेकंड लॉचा सेकंड प्रॉब्लेम. तर इथं आपल्याकडे लूप आहे. इथं याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे. याचा इंटरनल रेजिस्टन्स हे याचा इथे इंटरनल रेजिस्टन्स. आणि इथे दुसरी एक सेल दिली आहे, अशी दिलेली आहे सेल्स. ही इकडे आहे एक्स. आधीच्या सारखंच आहे, फक्त डायग्राम मध्ये थोडाफार बदल आहे. हे असा इथे एक्सटर्नल रेजिस्टन्स दिलेला आहे. इथं मायनस आहे, प्लस आहे, मायनस आहे, प्लस आहे. आपण यावेळेला ईएमएफच्या व्हॅल्यू चेंजेस करून घेऊ. E2 इक्वल टू 1 व्होल्ट अँड E1 इक्वल टू 4 व्होल्ट. दॅट इज E1 हे दिले 4 व्होल्ट. त्यानंतर हे दिलं इथं R2 इक्वल टू आहे 1 ओहम अँड R1 इक्वल टू पण 1 ओहम आहे. यानंतर कॅपिटल R बरोबर दिलं आहे 2 ओहम. आणि आपल्याला त्याने व्हॅल्यू फाइंड आउट करायचं सांगलं I3 ची. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ एक्सटर्नल रेजिस्टन्स. लूपला आपण नाव देऊ, आपल्या मनावर नाव देऊ लूपला. A B C D E त्यानंतर F, इथं G देऊ, इथं H, इथं K देऊ आणि इथं J देऊ. आपल्या मनावर आहे लूपला कोणते पण नाव दे. चला तर सर्वप्रथम आपण डायरेक्शन ऑफ करंट घेणार. डायरेक्शन ऑफ करंटची डायरेक्शन असते पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. याच्यापासून इथून करंट I2 फ्लो झाला, दॅट इज I2. इथं पण आला, या जंक्शन पाशी करंट I2 थांबलेला आहे. इथून करंट I1 फ्लो झालेला आहे. हे इथं करंट आलेला आहे I1. या A पॉइंट पाशी I1 आणि I2 दोन्ही पण करंट आलेले आहे. वरून करंट आला I2 आणि इथून करंट आलेला आहे I1. आणि म्हणून या A पॉइंट पाशी दोन करंट एकत्र येणार, I1 आणि I2. ह्याच्यापासून नवीन करंट तयार होणार I3. हे करंट आहे I3. इथं करंट आहे I3. इथं करंट आहे I3. इथं पण करंट आहे I3. हे करंट I3 आहे. इथं पण करंट आहे I3. इथं करंट आहे I3. या ठिकाणी करंटचं डिवायडेशन होणार. तर वरी करंट फ्लो होणार I2 आणि खाली करंट फ्लो होणार I1. तर याच्यातून करंट इथं I2 फ्लो झालाय आणि I2 निगेटिव्हला आलेला आहे. इथून करंट हे I1 फ्लो झाला इकडे आणि I1 हे निगेटिव्हला झालेला आहे. हे ईएमएफच्या व्हॅल्यू चेंजेस होऊ शकतात. आपण इथं याला E1 म्हटलं, E2, कधी कधी याला आपण E1 याला E2 असं कोणते आपल्या मनावर आहे. जसं डायग्राम मध्ये सांगितलं त्याप्रमाणे आपण घेणार आहोत. तर आपल्याला एक्सटर्नल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचे म्हणजे I3 फाइंड आउट. आपल्याला या एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून किती करंट फ्लो होते ते फाइंड आउट करायचे म्हणजे I3 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. चला मग I3 कसं फाइंड आउट करणं पुन्हा. क्वेश्चन 2, फाइंड व्हॅल्यू ऑफ करंट फाइंड व्हॅल्यू ऑफ I3. आपण एवढंच घेणार. चलो किंवा असं लिहिणार, फाइंड व्हॅल्यू ऑफ I1, I2 and I3. ओके. चला
आपण पहिले लूप घेणारे आउटर वाली ही अशी हे पूर्ण आउटर वाली आपण लूप कन्सिडर करणार. इथे लिहिणार मी बाय युजिंग केव्हीएल. केव्हीएल आणि क्रिचॉफ सेकंड लॉ म्हणजे क्रिचॉफ व्होल्टेज लॉ. बाय युजिंग केव्हीएल टू लूप. चला लूपचं नाव घेऊ. ए बी सी डी ई एफ पुन्हा जे पुन्हा के आणि पुन्हा ए. हे कंप्लीट क्लोज्ड लूप आहे. कशी लूप घेतली आपण ए पासून हे असे आउटर वाली लूप हे असे पुन्हा इकडे हे आपण लूप कन्सिडर केली आहे. बाहेरची आउटर वाली पूर्ण लूप आपण कन्सिडर केली आहे. हे चला केव्हीएल अप्लाय करा. ए टू बी मध्ये डायरेक्शन अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट आहे. करंट अँड रेजिस्टन्स नाही. बी टू सी मध्ये करंट रेजिस्टन्स नाही. जेव्हा इकडे फ्लो व्हायला डायरेक्शन कशी आहे सेम डायरेक्शन मध्ये की मायनस येणार. आणि करंट कोणता आहे I3 कॅपिटल आर. डी पासून ई मध्ये नाही. ई पासून करंट अँड रेजिस्टन्स नाही. करंट अँड रेजिस्टन्स नाही. F2 जे करंट अँड रेजिस्टन्स नाही. इकडे डायरेक्शन सेम आहे. डायरेक्शन सेम असल्या कारणाने मायनस लिहिणार. करंट अँड रेजिस्टन्स I2 R2. इथं आपल्याला मायनस आलेला आहे. EMF तर प्लस घेणार. कोणता यावेळेस E2 इक्वल टू 0. ना के पासून ए पर्यंत काय नाहीये. चला मायनस I3 याची व्हॅल्यू आहे 2 मायनस I2 स्मॉल r2 ची व्हॅल्यू आहे 1 प्लस E2 ची व्हॅल्यू आहे 1 इज इक्वल टू 0. नाउ मायनस 2I3 मायनस I2 प्लस 1 इक्वल टू 0. नाउ मायनस 2 I3 यानी I1 प्लस I2 minus I2 plus 1 equal to 0. That is minus 2I1 minus 2I2. हे minus I2 plus 1 equal to 0. मग हे minus 2I1 as it is minus 2I2 minus 1I2 minus 3I2 plus 1 equal to 0. मायनसचा आपण काय करणार मायनस साइन आतमध्ये देणार तर काय होईल मायनसचं प्लस मायनसचं प्लस यानी की मायनसने मल्टिप्लाय केला आपण इक्वेशनला. इथून काय भेटणार मग हे 2I1 प्लस 3I2 मायनस तिकडे जाऊन प्लस इक्वेशन नंबर 1 आलेला आहे. पण काय केलं इथं इक्वेशन नंबर 1. पुन्हा बाय युजिंग केव्हीएल टू लूप. पुन्हा आपण लूपचं नाव लिहिणार. बरं लूपचं आता कोणती घेणार हे पूर्ण आतमधली लूप A H G E D आपण पूर्ण आतमधली लूप घेणार. हे लूपचं नाव कोणतं आहे A H त्यानंतर G त्यानंतर F त्यानंतर E च्या नंतर घेणार D डी च्या नंतर घेणार C C च्या नंतर घेणार B B च्या नंतर घेणार A. ही अशी लूप घेतली आपण A H G F E D C B A. आउटर लूप आपण पूर्ण हे लूप घेतली संपूर्ण हे असं. यामध्ये केव्हीएल अप्लाय करायचे आपल्याला. तर सर्वप्रथम केव्हीएल अप्लाय करत असताना A पासून H डायरेक्शन अपोजिट आहे. आपण A पासून H कडे ट्रॅव्हलिंग करायलो. करंट अँड रेजिस्टन्स नाही. आपण H पासून G कडे चलो. हे H पासून G कडे ट्रॅव्हलिंग करायलो. H पासून G कडे जात असताना EMF चा आपल्याला पॉझिटिव्ह टर्मिनल लागलेला आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल लागलं तर E1 ची व्हॅल्यू काय घ्यायची मायनस E1. आता पुढे जेव्हा चालले आपण पुढे करंट आणि रेजिस्टन्स पोटेन्शियल डिफरन्स साठी डायरेक्शन अपोजिट आहे. अपोजिट डायरेक्शन म्हटलं की प्लस लिहिणार. हे करंट आणि रेजिस्टन्सची डायरेक्शन अपोजिट आहे. आपण H पासून G कडे ट्रॅव्हलिंग करायलो आणि करंटची ट्रॅव्हलिंग अपोजिट आहे अगेन्स्ट. हे करंटचा डायरेक्शन आहे. मग इथं पोटेन्शियल डिफरन्स करंट आणि रेजिस्टन्स कोण आहे I1 R1. G पासून एक करंट रेजिस्टन्स नाही. F पासून करंट रेजिस्टन्स नाही. E टू D नाही. पुन्हा D पासून ट्रॅव्हलिंग केलं तर डायरेक्शन काय अपोजिट आहे म्हणून प्लस दिले. आपण ट्रॅव्हलिंग D पासून C कडे करायलो. आपण ट्रॅव्हलिंग D पासून C कडे करत असताना करंटची डायरेक्शन सरळ आहे इकडे अपोजिट आहे म्हणून प्लस लिहिलं.
तर काय आले I3R इज इक्वल टू 0. C टू B करंट रेजिस्टन्स नाही, B टू A करंट रेजिस्टन्स नाहीये. मग व्हॅल्यू पुट करणं मायनस E1 ची व्हॅल्यू 4 प्लस I1 ॲज इट इज, स्मॉल r1 ची व्हॅल्यू 1, I3 ॲज इट इज, कॅपिटल R ची व्हॅल्यू आहे 2 इज इक्वल टू 0. दॅट इज -4 प्लस I1 प्लस 2I3 इक्वल टू 0. नाउ -4 प्लस I1 2 ला 2, I3 यानी I1 प्लस I2 इक्वल टू 0. नाउ -4 प्लस I1 प्लस 2I1 प्लस 2I2 इक्वल टू 0. आपण 2 न ब्रॅकेट सॉल्व केलेला आहोत. मग -4 प्लस I1 प्लस 2I1 दॅट इज 3I1 प्लस 2I2 इक्वल टू 0. नाउ तर हे काय होणार, मायनस तिकडे जाऊन प्लस, आन्सर येईल 3I1 प्लस 2I2 मायनस तिकडे जाऊन प्लस 4. इक्वेशन नंबर 2 मी दिसते का नाही बघत आहे. दिसत आहे हे आहे 3I1, हे असं लिहिणार मी, दॅट इज 3I1 प्लस 2I2 इज इक्वल टू मायनस तिकडे जाऊन प्लस, इक्वेशन नंबर 2. चला आता दिसतो व्यवस्थित. 3I1 प्लस 2I2 इज इक्वल टू 4, इक्वेशन नंबर 2. आता हे इक्वेशन 1 आणि ह्या इक्वेशन 2 ला आपण सॉल्व करणार आहोत. पहिले पाहून घ्या व्यवस्थित सर्व, आणि सॉल्विंग इक्वेशन 1 आणि 2 आपण करणार आहोत या ठिकाणी. हे काय लिहिलं, 3I1 प्लस 2I2 मायनस तिकडे जाऊन प्लस 4 झालेले आहे. चला आता हे सॉल्विंग करायचं आपल्याला, त्यासाठी मी इरेज करतोय. तर इथे लिहिणार मी सॉल्विंग इक्वेशन 1 and 2, दॅट इज सॉल्विंग इक्वेशन 1 and 2. सॉल्विंग करत असताना या 2 ना आपण याला गुणणार आणि 3 ना आपण याला गुणणार डायरेक्ट. 2 ने याला जर गुणलं तर 2 2 चा 4I1 दॅट इज 2 3 चा 6I2 इज इक्वल टू 2 1 चा 2. या 2 ना आपण त्याला सॉल्व मल्टिप्लाय केला, या 3 ने पुन्हा याला मल्टिप्लाय करणार. हे 3 3 चा 9I1 पुन्हा 3 2 चा 6I2 आणि 3 4 चा 12. या 2 नी आपण ह्या इक्वेशनला पूर्ण असं मल्टिप्लाय करत, 2 2 चा 4, 2 3 चा 6, 2 1 चा 2, आणि ह्या 3 न याला मल्टिप्लाय केलं, 3 3 चा 9, 3 2 चा 6 आणि 3 4 चा 12. ओके. मग चला सॉल्विंग करायला तर आपण साइन सेम असताना सबट्रॅक्शन करणार. सबट्रॅक्शन करत असताना साइन चेंजेस, प्लसचा मायनस, प्लसचा मायनस, प्लसचा मायनस, तर या ठिकाणी होईल -10. ओके. पुन्हा या ठिकाणी कॅन्सल होणार, तर इथं भेटलंय -5I1, 9 - 4 -5I1. तर I1 ची व्हॅल्यू आपल्याला भेटली -10 डिवाइड बाय -5. I1 इक्वल टू मायनस मायनस प्लस 5 2 चा 10 एम्पियर, म्हणजे I1 ची व्हॅल्यू आलेली आहे 2 एम्पियर. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करणार. पुट इन इक्वेशन नंबर 1, दॅट इज इक्वेशन नंबर 1, 2I1 प्लस 3I2 इज इक्वल टू 1. ही इक्वेशन नंबर 1 आहे. मग हे 2 ला 2, I1 ची व्हॅल्यू पुन्हा 2 प्लस 3I2 इक्वल टू 1, 2 2 चा 4 प्लस 3I2 इक्वल टू 1. नाउ 3I2 इक्वल टू 1 प्लस तिकडे जाऊन -4, 3I2 इक्वल टू -3. मग आन्सर करणार आपण I2 इक्वल टू -3 डिवाइड बाय 3. तर I2 इक्वल टू आन्सर आलं -1 एम्पियर. परंतु आपल्याला I3 कॅल्क्युलेट करायचं, व्हॅल्यू ऑफ करंट इन एक्सटर्नल रेजिस्टन्स, दॅट इज I3 इक्वल टू
I1 प्लस I2. नाव I3 इक्वल टू I1 ची व्हॅल्यू आली आहे 2 प्लस आणि त्याची आहे -1. I3 इक्वल टू 2 -1. तर I3 इक्वल टू आन्सर आपल्याकडे आलेला आहे 1 एम्पियर. हे आहे I3 ची व्हॅल्यू. हे आपण क्रिचॉफ सेकंड लॉ वरचे दोन प्रॉब्लेम घेतले. प्रत्येक प्रॉब्लेम आपल्याला असा सॉल्व्ह करायला भेटेल. हे सेकंड प्रॉब्लेम होता. आपण आज क्रिचॉफ सेकंड लॉ चे दोन प्रॉब्लेम पूर्णपणे बघलेले आहे. तर या ठिकाणी आपण क्रिचॉफ फर्स्ट लॉ आणि क्रिचॉफ सेकंड लॉ चे पूर्णपणे प्रॉब्लेम बघलेले आहोत. एक्झाम मध्ये याच्या बाहेरचा प्रॉब्लेम पडणार नाही. याच्यानंतर आपण उद्या विडस्टोन नेटवर्क आणि विडस्टोन ब्रिज हे आर्टिकल स्टार्ट करणार आहोत आणि याच्यानंतर आपण मॅथचे पण लेक्चर स्टार्ट करणार आहोत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला लवकरात लवकर कोण्या चॅप्टरवर व्हिडिओ पाहिजे ती कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. धन्यवाद.